आक्षेपुलानजीक स्कोडा गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू। रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्ह्यातील रेवदंडा ते बेलकटे फाटा दरम्यान असलेल्या आक्षेपुलानजीक स्कोडा गाडीचा अपघात होऊन सूरज राहुल देशपांडे वय 34 वर्ष, भैरवनगर, कुसगाव, लोणावळा, पुणे याचा मृत्यू झाला असल्याबाबतची फिर्याद निलेश ज्ञानेश्वर पवार राहणार वय 32 वर्ष, राहणार मंडावरे, पोस्ट टाकवे खुर्द, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत सूरज देशपांडे हा त्याचा मित्र निलेश पवार यांच्यासह एक मित्र असे तिघे जण लोणावळा मयत सूरज यांची त्याची स्कोडा गाडी क्रमांक MH43 AR 4220 ही घेऊन 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 10:30 वाजता लोणावळा येथून फिरण्याकरिता नागाव अलिबाग येथे फिरण्यासाठी आले होते। दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास नागाव येथे पोहोचलो। त्यानंतर तेथील समुद्रकिनारी फिरून परत तिघे जण लोणावळा येथे जाण्यास निघालो। यावेळी सूरज देशपांडे हा गाडी चालवित होता व मयत देशपांडे याच्या बाजूच्या सीटवर निलेश पवार बसलेला होता। सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आक्षी पुलाच्या पुढे लहान वळणाजवळ आलेवेळी सूरज देशपांडे याचा अचानकपणे गाडीवरील ताबा सुटून स्कोडा गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला रॉंग साईडला जाऊन साईड पट्टीवर असलेल्या झाडाला ठोकर लागून पलटी झाली। अपघात झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने निलेश पवार यांना प्रथम बाहेर काढण्यात आले। तसेच मयत सूरज देशपांडे यास सुद्धा त्या नागरिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढले। यावेळी मयत सूरज देशपांडे याच्या मानेवर गळ्याजवळ जखम होऊन त्यामधून खूप रक्त येऊन तो बेशुद्ध झाला होता। त्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने सरकारी 108 रुग्णवाहिका तेथे बोलावून त्यामधून मयत सूरज देशपांडे यास उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे आणले असता अपघात विभागात डॉक्टरांनी त्यास सकाळी 7:30 वाजतापासून तो उपचारापूर्वीच मयत असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले। अपघात घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे की सदर अपघातग्रस्त वाहनातील व्यक्ती हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला आहे। याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.